आज आपण संडे स्पेशल बनवत आहे कोंबडी वडे। तर वडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे 4 वाटी वड्याचं पीठ। हे भाजणीचं पीठ आहे, वड्याचं पीठ मी बनवून घेतलेलं आहे, घरगुती आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ लागणार आहे, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद। आधी आपण पीठ ढवळून घेऊया पातेल्यामध्ये। मी पाणी चांगलं उकळवून घेतलेलं आहे, गरम पाणी घ्यायचं आहे उकळलेलं। वड्याचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकते, हळद आणि मीठ। हळद आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं, ज्यांना कमी पाहिजे असेल त्यांनी कमी, ज्यांना जास्त हवी असेल हळद त्यांना जास्त। आधी आपण सगळं मिक्स करून घेऊया। व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण थोडं थोडं गरम पाणी याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। कशा पद्धतीने ते मी तुम्हाला सांगते। तीन पेले आपण पाणी घेतलेलं आहे आणि हे चमच्याने भागवून घ्यायचं आहे, कारण पाणी खूप गरम असते, त्यामुळे हात टाकायचा नाही या पिठामध्ये। आता मी फक्त अर्धा पेलाच परत घेते आहे। पीठ चांगलं भागवण्यासाठी आपण एक कांदा घेतलेला आहे छोटा, तो असं कट करून घ्यायचं आणि हा मधोमध पिठाच्या मधोमध असा ठेवायचा आहे। त्याच्यावर 1 चमचा आपण तेल सोडायचं, अर्धा चमचा, म्हणजे आपलं पीठ चांगलं भागवलं जातं असं जातं। आता आपण याच्यावरती परात लावून पीठ भागवण्यासाठी ठेवून देऊया। 1 hour later. 1.5 ते 2 तास आपण पीठ हे चांगलं भागून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता ते एकदम असं मऊ झालेलं आहे। आता आपण हे पीठ मळून घेऊया। आपण जो कांदा ठेवलेला तो आता आपण काढून घेऊया। हे सगळं पीठ आता परातीत काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला जेवढं पाणी लागेल थोडं थोडं पाणी घेऊन आपण आता हे चांगलं मळून घ्यायचं। जास्त पातळ करायचं नाही आहे, आपलं नॉर्मल पीठ जसं करतो तसं करायचं आहे। पीठ आपण हे छान पद्धतीने मळून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ, तर वडे आपले चांगले बनणार। हे गोळे करून घेतलेले आहे, त्याच्यातला एक छोटा गोळा घेतला आहे। आता त्याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया। हाताला थोडं तेल लावून घ्यायचं, आपल्याला छोटे गोळे करायला इझी पडतं। आपल्याला वडे छोटे मोठे ज्या पद्धतीमध्ये करायचे असेल तसे आपण गोळे घ्यायचे आहे। ह्या साईजचे गोळे घेतलेले आहेत। तुम्हाला जर वाटलं छोटे गोळे करायचे करून घ्यायचे आहे तर तुम्ही छोटे पण गोळे करू शकता, पण वडे मग छोटे होतात। आपले गोळे आता तयार आहेत करून। आता आपण वडे करायला घेऊया। हे तुम्ही 2 पद्धतीमध्ये पण करू शकता। माझ्याकडे ही वड्याची मशीन आहे, तर तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता, किंवा आपण नॉर्मली प्लास्टिकच्या पिशवीवरती किंवा केळ्याच्या पाण्यावरती थापून पण करू शकता। मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने सांगते। आता आपण ही जी मशीन घेतली आहे त्याच्यावरती मी हे प्लास्टिक असं घेतलेलं आहे कट करून। आधी या प्लास्टिकवरती आपण थोडं तेल लावून घेऊया।
तेल दोन्ही साईडला लावायचं आहे. मधोमध गोळा ठेवायचा आहे. आपला वडा तयार आहे. आपण तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये वडा सोडूया. वडा आता आपण हा तेलामध्ये सोडूया. तेलात सोडताना हळूपणे सोडायचं आहे. वडा व्यवस्थित फुगून वर आलेला आहे. दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. आता आपण मशीनने एक वडा केला. आता एक वडा आपण थापून करूया. तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्या पामच्या साईडने आपण थापून घ्यायचं आहे बघा. तर तुम्हाला पामने जमत नसेल तर तुम्ही हाताने पण बोटाने पण थापू शकता. हळूहळू चारी बाजूने थापून घ्यायचं आहे बघा. त्याच्यामध्ये तुम्ही मध्ये बोटाने गोल करून अशा पद्धतीने पण तुम्ही वडे बनवू शकता. हे मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीमध्ये पण तुम्ही वडे बनवू शकता. अशा पद्धतीने आपले सगळे वडे तळून तयार आहेत. वडे एकदम मस्त फुगले पण आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा.